जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपलं बारे इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तोरण रिपेअरिंग करणार आहोत। की नेमका काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही मला सांगू शकता किंवा मी सांगणारच आहे काय नेमका प्रॉब्लेम आहे तो। तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा की जेणेकरून आपल्याला वेगळा काय ते प्रॉब्लेम दिसणार आहे या तोरणामध्ये। चला तर सुरू करूया। जर आपण बारे इलेक्ट्रिकल्स या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला। आणि अशा नवीन वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर चला तर सुरू करूया व्हिडिओला। सर्वप्रथम आपण आता पहिला तोरण चेक करून बघूया की नेमका काय फॉल्ट आहे तो। आपण आता सिरीज वायर घेतलेली डायरेक्ट चेक करत आहोत। आता आपली एक लाईन बंद आहे आणि एक लाईन चालू आहे, तर आपण नेमका काय फॉल्ट आहे तो आपण पुढे पाहूया। आता आपण एक एक बल्ब चेक करून घेऊया की नेमका काय प्रॉब्लेम आहे तो। म्हणजे आता तोरण सोडवून घेऊया, संपूर्ण असं लांब करूया म्हणजे जेणेकरून आपल्याला नेमका काय प्रॉब्लेम आहे तो लगेच लक्षात येईल। फायनल आपले तोरण सोडून झालेले, आपण आता चेक करूया की नेमका काय प्रॉब्लेम आहे तो। आता पूर्ण एक लाईन पेटते आणि एक लाईन बंद आहे, तर आपण आता पुढे बघूया की नेमका काय प्रॉब्लेम आहे। पण एक एक बल्ब जरा चेक करून बघूया की नेमका काय विषय आहे तो। ओके, मागील लाईन पेटते पूर्ण, ते जास्त बल्ब घेऊया आणि तोरण चेक करताना काळजी घेत जावा, कारण एखादा बारीक तार जरी बाहेर आले असेल करंट लागण्याची शक्यता असते। मोठा करंट लागणार नाही पण एक आपली झोप नक्की उडवू शकते, एवढा बऱ्यापैकी करंट लागतो। तर आपण अशा प्रकारे सगळं आता चेक करूया। त्याला जरा आवाज येतोय का नाही मला लक्षात येत नाही आहे, कारण आता बरेचशी दुकानं बंद होत आहेत आणि मी व्हिडिओ करायला घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला थोडा आवाज कमी येत असेल माझा। अशा प्रकारे आपण आता चेक करत जाऊया सगळं। तर मार्केटमध्ये असल्यामुळे कसं गाड्या सतत चालू असतात, त्यामुळे आवाज चालूच असतं आणि मला दिवसभर वेळ मिळत नाही दुकानामुळे, त्यामुळे मी व्हिडिओ किंवा ह्या अशा गोष्टी मी रात्रीच करायला घेतो, कारण कस्टमरही कमी असतात आणि त्यामुळे मी असं सगळ्या गोष्टी रात्रीच करतो, रिपेअरिंग वगैरे किंवा आपलं यूट्यूब चॅनल काय करायचं असेल तर आपला दुसराही रोहित बारे हा एक यूट्यूब चॅनल आहे, तर मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकत असतो। तर आपल्याला दोन्ही चॅनल हँडल करायचे असतात, त्यामुळे वेळ खूप कमी पडतो। प्लस आपलं दुकान आहे, दुकान सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला आणि आयुष्यात मेहनती घेतलीच पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये। पाहू शकता मी कशा प्रकारे आपले चेक करते तोरण। मागचे सगळे बऱ्यापैकी बल्ब पेटत आहेत, फक्त एक शेवटपर्यंत आपण चेक करत जाऊया। थोडी तब्येतही डाऊन आहे, पाहू शकता की इथे बल्ब निघालेला आहे बघा। बल्ब चेक लावून बघूया आपण त्याला पहिला। ओके, कारण बल्बची पूर्ण खराब झालेलंच आहे तोरण, म्हणजे आपला अशा प्रकारे आपण थोडं चेक करत जाऊया। तर या बल्बला सोल्डर मारून घेऊया, सोल्डर नाही तर डायरेक्ट बायपास करूया, कारण तो बल्ब मला वाटतं पूर्ण खराब झालेला आहे, पूर्ण त्याची ही निघालेली आहे। संपूर्ण गंजलेला बल्ब दिसतोय तो। बघूया सोल्डर बसलं तर आपण त्याला मारूया, बसतं आहे सोल्डर, ट्राय करून बघूया आपण। ओके, अशा प्रकारे आपला सोल्डर बसलेली आहे, पाहू शकता। आपण प्रयत्न करतोय बसवण्याचा, व्यवस्थित पेस्ट लावून त्याला सगळं करावं लागतं, तरच ती व्यवस्थित सोल्डर बसते।
आणि व्हिडिओ करायला खूप वेळ जातो किंवा सगळ्या गोष्टी असतात, तर आपण आपण कमेंट किंवा आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण त्याच्यामुळे आपल्याला एक एनर्जी मिळते की आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी. फायनली आपली लाईट बऱ्यापैकी चालू झालेली आहे. बघूया तर पुढे अजून काय फॉल्ट आहे का. कधी कधी मलाही खूप कंटाळा येतो रिपेअरिंग करताना, कारण कधी कधी फॉल्टच सापडत नाही. तर फॉल्ट सापडला तर सगळ्या गोष्टी लगेच व्यवस्थित होतात, पण आता हिचं आपल्याला लगेच फॉल्ट सापडलेला आहे. आपण पाहू शकता की कशा प्रकारे एकदम पूर्ण ती ग्लो करते. पण तिला व्यवस्थित पॅक करूया आणि आपल्या